जय छत्रपती जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आणि युवकांसाठी सोलापूर जिल्ह्यात माझ्यावर इतका बेकार हल्ला झालता, जीव मारायचा हल्ला झालता. तरी पण तुमच्या लोकांच्या आशीर्वादाने, तुमच्या लोकांच्या फॅन लोकांच्या आशीर्वादाने मी वाचलो. त्यानंतर मी एका अपंगाला मदत करायला गेलो सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आणि महाराष्ट्रातल्या काळांसाठी महाराष्ट्रात इतका भ्रष्टाचार होतो, लोकांवरती अत्याचार होतो. आम्ही छत्रपती शिवरायांची मावळं हे कुठंतरी विचार पसवाय बघतो, कुठंतरी आशीर्वादाने काहीतरी निर्माण करायला पाहिजे. ही तुमच्या आशीर्वादाने, ही माझ्या एकट्याच्या आशीर्वादाने होणार नाही. महाराष्ट्रातली कमीत कमीत महाराष्ट्रातल्या जनताने 16 लाख जनताने आपल्याला सबस्क्राईब केलं आणि 16 लाख आणि 12 लाख आपल्याला लाईक आहेत. इतकं महाराष्ट्रातल्या जनताने, तरुण पिढीला, यंगस्टार पिढीने इतकं प्रेम दिलं आपल्याला. आज महाराष्ट्रात कुठंतरी निर्माण करायची ताकद ठेवते, कुठंतरी छत्रपती शिवरायाच्या आशीर्वादाने आपण निर्माण करायची ताकद ठेवते. आज माझ्यावर इतका बेकार हल्ला झाला. बाकीच्या कोणावर हल्ला होऊनी, बाकीच्या जनताने, बाकीच्या तरुण पिढीनं, बाकीच्या यंगस्टार पिढीनं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यात, अलग स्टेटमध्ये चालू जयंतीचा उत्सव चालू आहे, अख्ख्या भारताचा उत्सव चालू आहे. पण त्याच्याबद्दल मी काय म्हणतो, व्यक्तित्व महत्त्व, आपलं नेतृत्व महत्त्व. तरुण पिढी कुठं भ्रष्टाचार होतो, कुठं अत्याचार होतो, गोरगरिबाला मारपीट होती, ही होती. आणि तिथं पोलिस सकट ॲक्शन घेत नाही. महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं ह्याच्यावर काय सकट मामला सकट घेतला नाही. त्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, यंगस्टार पिढीला नमस्कार करतो. जय हिंद, जय शिवराय.